प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट संतांचा महिमा वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। फार गोड असं वातावरण आहे। ईश्वराच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही सर्व श्रोते मायबाप, प्रथम या ठिकाणी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते। बापूंनी जेव्हा संपर्क केला तर सांगितलं, ताई 48 वर्ष सप्ताहाला पूर्ण होत आहेत, पण याच वर्षी स्त्री शक्तीचा जागर म्हणून आम्ही महिला अखंड हरिनाम सप्ताह करतोय। फार कौतुकाची गोष्ट आहे। विरोध करणारे अनेक माणसं महाराष्ट्रामध्ये आहे की महिला नको आहेत, पण तुमच्यासारखे आमच्या पाठीवरती शब्बासकीची थाप टाकणारे माणसं गोरेगाव गावामध्ये आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। बापूंनी सांगितलं की ताई 48 वर्ष झालेत, मोठे सप्ते सुद्धा आमच्या गावामध्ये झाले। बहुसंख्येने या ठिकाणी ग्रामस्थ कीर्तनासाठी जमत असतात। मी यासाठी या ठिकाणी सांगून जाईल, महिला सप्ताह प्रथमच होतोय। आवर्जून सांगेल, मला असं वाटत नाही की खऱ्या अर्थाने गोरेगाव मधलं कीर्तन चालू आहे। बापू, मला असं वाटते की तुमच्या गोरेगावामध्ये आळंदी पंढरी अवतरली की काय इतकं गोड वातावरण आहे। आणि प्रथम महिला सप्ताह या तुमच्या गावातील प्रथमच महिला या ठिकाणी कीर्तनामध्ये उभ्या आहेत। आतापर्यंत एवढंच ऐकलं होतं की लग्नाचं पिकअप निघलं की मेकअप करून महिला निघतात, पण तुम्ही चेंज करून टाकलं। या ठिकाणी सप्ताहाला सुद्धा आवर्जून महिला उपस्थित आहे आणि सगळ्या अगदी सौभाग्याचं लेणं घेऊन या धर्म मंडपामध्ये तुम्ही आलात। मी सांगेल तुम्हाला, आजही कधी जरी तुम्ही रायगड कोकण भागामध्ये कीर्तनासाठी गेलात, कधी कार्यक्रमासाठी गेलात, तर आवर्जून सांगेल या ठिकाणी तिथल्या महिला मंडळ कधीच कीर्तनामध्ये थंडीचे जरी दिवस असेल चादर गोदडी अंगावर घेऊन कीर्तनाला येत नाही। मग त्यांचं कौतुक यासाठी वाटतं मला की त्या महिला त्या कीर्तन मंडपामध्ये, सप्ताह मंडपामध्ये, अगदी हा सामान्य मंडप नाही, धर्म जागराचा मंडप आहे, आणि त्या धर्म मंडपामध्ये येत असताना त्या महिला मेकअप करून येतात, नव्या साड्या घालून येतात। कौतुक वाटेल तुम्हाला कदाचित। मी एका 80 वर्षाच्या आजीबाईला विचारलं होतं, म्हटलं आजीबाई, रोजच गजरा लावता तुम्ही, रोज नवी साडी घालून सप्ताहामध्ये येता? तर त्या आजीबाईने मला दिलेलं स्मित हास्यामध्ये गोड उत्तरे मी तुम्हाला सांगून जाते। कदाचित दुसराच दिवस आहे, बरेचसे दिवस बाकी आहेत, आता काला व्हायचा आहे नाही का? त्या आजीचं उत्तर ऐकायचंय तुम्हाला का पुढं चालायचंय? ऐकायचंय। आणि हा तुमचा उत्साह काल्यापर्यंत राहावा। त्या आजीने स्मित हास्य केलं आणि सांगितलं, ताई तुम्ही कीर्तनकार आहात, अगदी आळंदीमध्ये तुमचं राहणं आहे, ज्या क्षेत्रामध्ये फक्त ज्ञान दिलं जातं, डुप्लिकेट माणसाची किंमत ज्या क्षेत्रामध्ये केली जात नाही त्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहताय। आजीचं उत्तर ऐकायचंय तुम्हाला। आजीने सांगितलं, ताई देवाऱ्यामधल्या देवाला सुद्धा सुकलेलं फूल आवडत नाही। लक्षात येते तुमच्या? देवाऱ्यातल्या देवाला सुद्धा सुकलेलं फूल आवडत नाही। मग कीर्तन मंडपामध्ये जात असताना कीर्तनकाराला सुकलेले फुलं जर समोर पाहिले, ते सुकणार नाहीत का? तुमच्या माझी भाषा लक्षात येते ना? गोड असं निवेदन आहे। प्रथम या ठिकाणी माझ्या माता भगिनी आहे। मुंग्यांची लाईन माहिती आहे तुम्हाला पुरुष मंडळी? मुंग्यांची लाईन अगदी जमिनीवर जरी चालली ना ती रांगेतच चालते, आणि भिंतीवर चालली तर भिंतीवरून जरी चालली तर ती रांगेतच चालते। मुंगळ्यांची लाईन तुम्ही पाहिली? ज्या अर्थी तुम्ही हसलात त्या अर्थी तुम्हाला लाईन माहिती आहे। ते मुंगळे कधीच लाईनीत चालत नाही, पण एखादा दोघं जर लाईनीमध्ये चालूच लागले तर तिसरा येऊन जर जागाच नसेल इकडं तिकडं चालण्याची तर त्याच्या वरून जातो बघा तो। म्हणून उद्यापासून सांगेन, तिकडं बसलेले पुरुष मंडळी या धर्म मंडपामध्ये येऊन बसा,
ऐका व्रताची महिमान, ऐका व्रताची महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी, गोरेगाव पंचक्रोशीतून आलेली, परिसरातून आलेली मंडळी, सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवता खेळ, म्हणून मेळ मेळविला किंवा जमविला. कीर्तनामध्ये, भजनामध्ये, संप्रदायामध्ये, अगदी धर्मामध्ये आपला सगळ्यांचा मेळ असावा लागतो. आपला सगळ्यांचा मेळ असेल तर सगळ्यांना मेळ लागतो, नाही तर अवमेळ होऊन जातो, आहे की नाही. गोड असं वातावरण आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या मुली उभ्या आहेत ह्या काही सामान्य मुली नाही आहेत. ह्या धर्मकन्या आहेत, ज्ञानेश कन्या आहे, भक्ती स्वरूपा आहे. अलीकडे 10वी-12वी मध्ये गेलेल्या मुली आपल्याला वानमार्गाला जायला आपण पाहतो अगदी सहजपणे. मुलीच्या हातामध्ये मोबाईल आला, ती बापाला सांगते ऑनलाईन अभ्यास चालू आहे. बिचारा बाप कष्ट करून आलेला असतो, अडाणी असतो, शिक्षण कमी असतं, पण त्याच मोबाईलमध्ये ज्या मार्गाला तिला जायचं असतं त्यामध्ये 2 मार्ग असतात. मला वाटतंय वाईट मार्गाला जाणाऱ्या आणखी कितीतरी मुली आपण पाहिल्यात. याच महाराष्ट्रामध्ये श्रद्धा वालकर सारखे प्रकरण सुद्धा आपण पाहिलेत. माहीत असेल तुम्हाला, ज्या मुलीचे सोशल मीडियाला आपण पाहिले की 35 तुकडे ज्या नराधमाने केले, ती सुद्धा एक आपल्यामधलीच एक मुलगी होती. म्हणून वान मार्गाला न जाता या संप्रदायाचं काम करत असताना या सगळ्या ज्ञानोबारायच्या वाघिणी आहेत. और या सर्वांना मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी ज्यांची गोड अशी मृदंगाची साथ आहे, मृदंग हा मर्दानगी वादन आहे. मृदंगाच्या 2 व्याख्या मी तुम्हाला सांगून जाईल. ज्यांचे मृदंग वाजवताना बोटं फुटतात, कदाचित फुटतही असेल कुणाचे, पण असं म्हटलं जातं, गुरुवर्य वैद्य बाबा सांगायचे, ज्यांनी पखवाजाचे बोलच निर्माण केले, अगदी मी त्यांच्या मांडीवर खेळलेली आहे. ते वैद्य बाबा सांगायचे मृदंग वाजवत असताना बोटं फुटू नये, तर त्याचं नाव मृदंग आहे, मृदंग आहे. तर त्या मृदंग या शब्दामध्ये मृदू धातू लपलेला आहे. म्हणून मृदंग वाजवत असताना हात सुद्धा मृदू झाले पाहिजे आणि जिभेवरचे शब्द सुद्धा मृदू झाले पाहिजे, एवढी ताकद त्या मृदंगामध्ये आहे. पुरुष एकदा मृदंगाची साथ आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. या सगळ्या ज्ञानेश कन्या, आत्ताच हरिपाठ झाला है ना, आणि मला ह्या गोष्टीची जाण या करता आहे. मी सांगेल तुम्हाला, आमची छोटीशी आळंदीमध्ये संस्था आहे. अगदी त्या संस्थेमध्ये 100-150 मुली असतात. हे लेकरं एवढी एनर्जी आणतात कुठून? तुम्ही बघा, शेजाऱ्याशी तासभर भांडण केलं ना तर दुसऱ्या दिवशी सलाईन लावा लागते, बरोबर आहे की नाही? हां, मग ती किती पट्टीची भांडणारी असली तरी सुद्धा एवढी एनर्जी लागते ना तेवढं बोलण्यासाठी. मग इथं हरिपाठ होतो, हरिपाठानंतर लगेच कीर्तनाला एनर्जी देण्याचं काम ईश्वर करत असतो. या ठिकाणी ज्यांची विण्याची साथ आहे, विना घेऊन उभ्या आहेत, तो उभा नकोय विना, आडवा करा, इकडून करा. वा, आता याच्यानंतर तुम्हाला कोणत्याच अडचणी येणार नाही, मी सॉल्व करून जाणार आहे. बघा, विठ्ठल पहिला मंडळ आहे, त्यांनाही धन्यवाद देते. या ठिकाणी ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहे त्यांनाही धन्यवाद देते. ऑपरेटिंग करणं ही फार अवघड गोष्ट आहे. आम्ही म्हणू तुम्हाला बेस द्या, विको द्या, स्ट्रबल द्या, गेन द्या, पण तिथं बसल्यानंतर कळतं काय काय कुठं कुठं द्यायचं असतं, कारण ही वायरिंग सगळी सारखी असते. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद देते. तुमच्या गावामध्ये, गोरे गावामध्ये आम्ही प्रथमच आहोत. तुमचा कुणाचा रॉंग नंबर लागायला नको म्हणून सांगून जाईल, आम्ही जोडीने इथं आहोत. बरेचसे साधू इथं येणार आहेत, आम्ही जोडीने आहोत. तुम्ही म्हणता तुम्ही पण साधू आहे की काय? विवाहित आहोत आम्ही. माझे पती खऱ्या अर्थाने संप्रदायामध्ये जीवनामध्ये वावरत असताना ठामपणे ज्यांची मला जीवनामध्ये साथ आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. समस्त ग्रामस्थ मंडळी, बापूने सांगितलं ताई सर्व गावाचा सप्ताह आहे. मी म्हटलं जर पंच कमिटीचे कुणाचे नावं असेल तर मला लिहून द्या, कारण 2 ते 3 हजार प्रवचन आणि वर्षश्राद्धाचे कीर्तनं मी केलेत लॉकडाऊनच्या काळामध्ये. जे कोरोनाने माणसं गेले, कितीतरी कार्यक्रम करण्याचा योग येतो, महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा सुद्धा योग येतो. भली मोठी लिस्ट असते नावाची,
पण स्वाभिमानाची गोष्ट आहे. गोरेगावचं कुणाचंच नाव माझ्या हातामध्ये नाही आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. नाही तर नावं घेण्यामध्ये 10-15 मिनिटं असेच निघून जातात. संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय. तुकोबारायचे शब्द आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात. संत चरण रज लागता मग सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांचा सहवास झाला, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता मग राम नामे उपज्यावडी. सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज लागता कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. संत चरण रज लागता तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. अभंगाचा पूर्वार्ध फक्त लक्षात ठेवा. संत चरण रज फक्त लागता. लागता या शब्दावर अंडरलाईन करा आणि उत्तरार्धामध्ये चला. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. अभंगाचं सारांश सांगत असताना तुकोबराय म्हणतात, संतांचा जीवनामध्ये स्पर्श झाला जीवाचं सोनं होतं. लोखंड माहिती आहे तुम्हाला? लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला, लोखंड म्हणजे गंजलेलं जरी असलं, वापरात जरी नसलं गंजलेलं लोखंड, त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, लोखंड लोखंड राहत नाही, लोखंडाचं सोनं होतं. तसं जीवाला जर संतांचा स्पर्श झाला, जीव जीव राहत नाही, जीवाचा सुद्धा देव होतो संत चरण रज. तरी साधन सुलभ आणि परी उपतिष्ठे म्हणतात. साधन सोपये करण्याजोगे. अगदी कीर्तनामध्ये बहिरे जरी येऊन बसले तर कुणालाच मेळ लागत नाही हा बहिरा आहे म्हणून. लागतो का? आता आम्हाला तरी काय माहितीये कोण बहिरे कोण आंधळे. मग आंधळ्या माणसाला बघता येतं बायाला दिसत नाही, पण बहिऱ्या माणसाला कसं सांगता येईल की हा बहिराच आहे म्हणून? बहिऱ्या माणसाने आता एकदा कीर्तनामध्ये एक जण समोरच येऊन बसले आणि अख्ख्या कीर्तनामध्ये रडू लागले. विरहाचा प्रसंग मी सांगत, विंचू निघला की काय तिथं? विरहाचा प्रसंग मी सांगत होते, कीर्तनात ते रडू लागले आणि त्या ठिकाणी हास्य विनोद केल्यानंतर हसायला लागले. मला वाटलं यांना भरपूर कीर्तन समजलं. मी म्हटलं काही दिवस हे चातुर्मासाला होते का, आळंदीला होते का? माझ्या शेजाऱ्याने सांगितलं ताई तसं काही नाही. म्हटले मग? अहो म्हटले ते याच्यासाठी रडत होते की त्यांना कीर्तन ऐकायला येत नव्हतं म्हणून ते रडत होते. जर हा देह भगवंताने आपल्याला दिलाय तो त्याला स्मरण करत असताना, त्याला शरणागती करत असताना तुकोबाराय म्हणतात परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. प्रत्येक जीवाला वाटतं मला परमार्थ घडावा, पण परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. जर पुण्य असेल तरच घडतो, अनेक जन्माचे सुकृत असेल तरच घडतो. संत सहवास सहज होत नाही महाराज. परी परंतु पण हे शब्द कुठे वापरले जातात माहिती आहे तुम्हाला? जिथं काहीतरी अडचण असते तिथं पण शब्द वापरतो आपण. जेवण कीर्तनाच्या नंतर आहे ना, पण हा शब्द कुठे वापरतो? एक जण मित्राला सांगू लागला कालच्या पंक्तीमध्ये मी एवढा जेवलो की मला उठता येत नव्हतं. वास्तविक पाहता मी घरी एवढा जेवत नाही. मी जर एखादी शिल्लक चपाती मागितली तर बायको म्हणते इकडं काय पाहता, सराटाच घालीन. मग तिथं एवढं पोटभर जेवलो नाही, इथं पंक्तीमध्ये जेवलो. एवढा जेवलो की उठवायला 2 माणसं होती, एवढा जेवलो. काय काय असतात पंक्ती पठाण, ते कीर्तनाला नसतात. कीर्तनाला ते नसतात. ते कधी येतात? पंगत बसली की पहिल्या टोकाला येऊन बसतात. पोटभर जेवला की निघला झोपायला. एवढा जेवलो की मला उठवायला 2 माणसं होती, पण नैराश्य होते त्याच्या तोंडावरती. मित्राने विचारलं का हो एवढे जेवले पण एवढा निराश चेहरा दिसतोय? तो म्हटला पंगत 1 नंबर होती, भाजी सुद्धा चांगली होती, बाकीचं जेवण सुद्धा सुंदर होतं, पण भाजीत मीठ थोडंसं कमी होतं. जिथं काहीतरी कमी असते, जिथं काहीतरी अडचण असते तिथं पण हा शब्द वापरला जातो. एका मुलाचा बाप आपल्या मुलासाठी मुलगी बघायला गेला आणि गेल्याच्या नंतर गावभर सांगू लागला मुलगी फार सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की आपल्या घरामध्ये एवढी सुंदर मुलगी नाही, एवढी एज्युकेटेड आहे, शिकलेली आहे की आपल्या गावात अशी मुलगी नाही. बाप तर एवढा श्रीमंत आहे की तालुक्यात असा माणूस नाही. ज्याला हा सांगत होता तो म्हटलं गाव एवढं सगळं चांगलं स्थळ आल्याच्या नंतर जमून आले का तुम्ही लग्न? किती तारीख काढली लग्नाची? मुलाचा बाप म्हटला सगळं चांगलं आहे, पण दर रविवारी मुलीच्या अंगात खंडोबा येतो आणि मोकळा येत नाही.
असं दांडकं घेऊन येतो आणि घरच हाणून काढतो म्हटलं सगळं. जिथं पण शब्द निर्माण होतात नक्कीच काहीतरी अडचण आहे. संत सहवास सहज भेटत नाही. जर पूर्वीचं पुण्य असेल, मागच्या जन्माचं पुण्य असेल तर संत सहवास घडतो. आणि जर संत सहवास घडला, अभंगाचं प्रथम चरण लागता संत चरण रज लागता, संतांच्या चरणाने वासनेचे बीज जळून जाई. जगामध्ये आणखी एवढे पवित्र चरण कुणाचेच नाही. कदाचित पैशावाले चरण भरपूर असतील पण पवित्र नसतील. आणि मी सांगेल तुम्हाला, उगाच कुणाचे चरण धरत बसू नका. किती जरी मोठा असेल उगाच चरण धरायचे नाही. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचे चरण धरा, उगाच कुणाचे चरण धरू नका. संत या शब्दाचं दुसरं नाव जर काय असेल तर त्याग आहे महाराज. त्यागाचं नाव संत आहे. फार मोठा त्याग आहे. एक बाई नाथबाबाकडे आली, महाराज माझा मुलगा गुळ खातोय. महाराज आहात तुम्ही, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. महाराज आहात, काहीतरी अंगारा तरी द्या, एखादा नारळ तरी द्या की जेणेकरून माझा मुलगा गुळ खाणार नाही. श्रद्धाच असावी, अंधश्रद्धा नसावी. नाथबाबांनी सांगितलं, मावशी एक काम करा. म्हटले काय? एक काम करा म्हटले, 8 दिवसांनी या तुम्ही. ती बाई गेली, 8 दिवसांनी आली. तिला वाटलं 8 दिवस कमीत कमी महाराज औषध तयार करत असेल माझ्या मुलाला देण्यासाठी. 8 दिवसांनी आली ना, आल्याच्या नंतर महाराज हा गुळ खातोय, बंद करत नाही, आता काहीतरी औषध द्या. 8 दिवसांनी सांगितल्याप्रमाणे मी आले. नाथबाबा फक्त एकच वाक्य म्हटले, ए बाळा, लक्ष देऊन ऐका, ए बाळा आजपासून गुळ खाणं बंद कर. जा म्हटले मावशी याला घेऊन. मावशी म्हटली, महाराज मी काय तुम्हाला वेडी दिसते की काय? अहो घरची परवानगी सुद्धा काढली नव्हती, मी तुमच्याकडे आले. 8 दिवस येऊन गेले तरी सुद्धा बाळाने त्या ठिकाणी गुळ खाल्ला. आता परत जर हा मुलगा गुळ खायला लागला तर माझे पती मला म्हणतील, माझे पती मला म्हणतील, कोणत्या महाराजाकडे घेऊन गेलतीस? कोण होता तो महाराज? तुमची झोपडी बिपडी सगळी जाण्याच्या मागे आहे महाराज. नुसतं एकच वाक्य सांगायचं होतं महाराज तुम्हाला, तर 8 दिवस लावले ती एक वाक्य सांगण्यासाठी. गुळ खाऊ नको हे जर सांगायचं होतं 8 दिवसापूर्वीच सांगायचं ना, बरोबर आहे की नाही? 8 दिवसापूर्वीच सांगायचं, त्यासाठी 8 दिवस लागतात का एक वाक्य बोलण्यासाठी?
महाराज म्हटले उगाच बोललो नाही बाई. मग 8 दिवसापूर्वी याच्याकरता यायला सांगितलं होतं. अगोदर मी स्वतः गुळ खाणं बंद केला आणि मग सांगितलं. त्यागाचं नाव सुनते. उगाच एखाद्याला उपदेश करून स्वतःचं बिघडलेलं तसंच ठेवू नका. आपण स्वतः आचरणात आणावं मग सांगावं. काही गोष्टी अशा आहेत, उगाच सांगत बसू नका. ऐकणारे काही एवढे शहाणे नसतात. कलियुग आहे, डिजिटल इंडिया, सोशल मीडिया. ऐकणारे काही ऐकणारे 3 प्रकारचे असतात. एक ऐकतात आणि दुसरं जाऊन सांगतात. काही ऐकणारे असे असतात, बाबा ऐका ऐका आणि ध्यानात ठेवा. ते नुसते ऐकतातच, ध्यानात काहीच ठेवत नाही. आणि काही ऐकणारे असे असतात, ते आपलं ऐकतात आणि आपल्याला सांगतात. हे असं नाही, असं आहे. म्हणून संत या शब्दाचं नाव त्याग आहे. त्याग. एक विंचू नदीच्या काठी महाराज बसलेले आहेत. विंचू माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? विंचू लक्षात ठेवा. एक विंचू नदीमध्ये पाण्यामध्ये पडला. महाराज अगदी त्यागी संत बसलेले आहेत. पाहिला विंचू पाण्यामध्ये पडला. विंचू आहे तो, मला माहिती आहे, तो आतापर्यंत कुणावरती त्या विंचवाने कृपा केली नाही, दया केली नाही. ज्याच्याजवळ त्या विंचाजवळ जो गेला त्या विंचाने त्याचं स्वागत केल्याशिवाय त्याला सोडलं. आपण शेतकरी आहोत, माहिती आहे ना सगळ्यांना. आतापर्यंत याने सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे, पण मी याला वाचवलं पाहिजे. बुडतेही जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या विंचू जरी असला तर याला वाचवणं हे माझं काम आहे. महाराजांनी त्या विंचवाच्या खालून हात घातला. वाचवलं पाहिजे, पाण्यातून वर काढलं पाहिजे, वाहून जाईल तो, त्याला जीवदान दिलं पाहिजे. त्याच्या खालून हात घातला. विंचू हातावरती आला. कोण होता तो? विंचू होता तो. त्याच्या 2 अभंग पाठ असेल तरी स्वभावाने विंचू होता तो. तो दिसायला जरी सुंदर असेल तरी स्वभावाने विंचू होता तो. वर काढल्यानंतर विंचू विचार करू लागला, अरे बापरे, आतापर्यंत मला एवढ्या प्रेमाने अलगत उचलणारं कोणीच भेटलं नाही. या महात्म्याने एवढ्या प्रेमाने मला उचललं. कदाचित या महात्म्याला माझा स्वभाव माहीत नसावा. माझं काम नाही का माझा स्वभाव दाखवून दिला पाहिजे. विंचू उतरत असताना त्याने दणका मारला. त्या लेकरांना घ्या तिकडे, टाइमपास नाही, कीर्तन चालू आहे. विठ्ठल विठ्ठल कुठं होतो आपण? विंचू विचार करू लागला, कदाचित या महात्म्याला जर माझा स्वभाव माहीत नसेल तर माझं काम आहे, मी त्याला स्वभाव दाखवला पाहिजे. विंचू उतरत असताना त्याने महाराजांच्या हाताला दणका मारला, दंश केला. महाराजांनी हात झटकला. विंचू परत पाण्यामध्ये पडला. परत खालून हात घातला. विंचूच होता स्वभावाने. एखादी पंढरीची वारी केली म्हणजे काही तो स्वभावाने सुधरत नाही. कीर्तनाला येऊन बसला म्हणजे मूळ स्वभाव जात नाही. आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी, तिची हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. विंचू परत वर काढला. विचार केला, आज ना उद्या दणका मारलेला नीट होणार आहे, पण हा विंचू जीवानिशी जाईल, मी त्याला वाचवलं पाहिजे. महाराजांनी वरती काढलं. विंचू विचार करू लागला, अरे बापरे, या महाराजांनी मला परत हातावर घेतलं. कदाचित या महाराजांना माझा पहिला दणका बसलाच नसावा, मी दुसरा दिला पाहिजे. दुसरा सुद्धा दणका दिला. महाराजाने हात झटकला. विंचू पाण्यामध्ये पडला. महाराज वर काढणार, तिथं एक सज्जन माणूस आला. महाराज, विंचू आहे तो विंचू. म्हटले काय झालं? अहो बघा ना, विंचू आहे स्वभावाने तो, त्याचा चावण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही महाराज. महाराज म्हटले तेच तर मला इथं कीर्तनामध्ये सांगायचंय. तो विंचू असून त्याचा चावण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही, तर मी संत असून वाचवण्याचा चांगला गुणधर्म का सोडू? ते संत. आणि मग चरण संतांच्या सहवासामध्ये मी सांगेल तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. संतांच्या सहवासामध्ये तुमचं कल्याण होईल की नाही हे मला माहीत नाही बरं का. संतांच्या सहवासामध्ये तुमचं कल्याण होईल की नाही हे मला माहीत नाही, पण मी 100% सांगते, तुमचं वाटोळं होणार नाही. दुर्जनाच्या संगतीमध्ये तुमचं चांगलं तर होणारच नाही, पण वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्जनाची संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बने हो, के संग लाग रे, तेरी अच्छी बने, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी,
तर चांगलेच राहतात, पण बिघडलेले सुद्धा चांगले होतात. एक सप्ताह केला ना, नाही 10 जणांनी माळ घालू द्या बापू, एकाने घातली तरी सक्सेस झाला सप्ताह तुमचा. पण दुर्जनाची संगत महाराज ती त्रासदायक असते. मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाला डोकं लावणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे जगामध्ये. शहाण्याला एक बात, मूर्खाला किती समजून सांगा काही फरक पडत नाही. एक डॉक्टर अमेरिकेला शिकला आणि गावात आला. कशाचा डॉक्टर आहे म्हटलं? येड्याचा डॉक्टर आहे. तुमच्या गावामध्ये जर कोणी येडे असेल तर सांगा मला, मी नीट करून देतो. तुमच्या गावात नाही. ते डॉक्टर विचारू लागला तिकडं. आता गावातले लोक म्हणले आमच्या गावात जास्त नाही, पण 1-2-4 जण आहेत. मग ते कसे येडे झाले? त्यांचे लग्न होत नाहीत. लक्षात येते? त्यांचे लग्न होत नाही. लग्न होत नाही काही वाईट गोष्ट नाही, आज ना उद्या होणारच आहे. ब्रह्मदेवाने गाठ मारलेली आहे. आजीला बसायला जागा द्या तिथंच. कुठं बसणार आहेत त्या? चालल्यात त्या, जाऊ द्या मग. विठ्ठल विठ्ठल मानलं बरं का तुम्हाला, लेट पण थेट आलात माझ्यासमोर तुम्ही. आमच्या गावात किती येडे आहेत सांगा? 4. वा. ते काय करतात म्हणे? त्यांचे लग्न होत नाही. आणखी काय करतात? काही काय म्हटले, दुसऱ्याची वरात निघाली ही त्या डीजेवरती नाचायला जातात. बरं काय नीट नाचतात का हे? यांनी आतापर्यंत 4-5 जणांच्या कमरा मोडल्यात. त्यांच्या कमरा मोडल्यात आणि हे नागिन डान्स करतात, खालून घुसतात. कोण कुठून घुसन सांगता येत नाही त्या डान्समध्ये. न्या म्हटले डॉक्टर साहेब यांना. डॉक्टर सुद्धा नवीन होता, आणि ज्यावेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये माणूस नवीन असतो त्यावेळेस फुकट मोफत ट्रीटमेंट द्यावी लागते. मग तो कीर्तनकार असला तरी. नवीन जर व्यक्ती असेल तर मोफत द्यावा लागतं ना. एकदा वापरून पहा. इस्तेमाल करे फिर विश्वास करे. शिलाई मशीनवाली जर नवीन असेल तर ती शेजारी पाजारीच्या बायका असते ना, तुम्ही फक्त एकदा शिवून पहा. पहिलं मोफत आहे. जमलं, आता नाही जमलं तर तिचंच वायाला जाणार, हिचं काय जाणार आहे. डॉक्टरने सांगितलं एक काम करा, 4 जण आहे ना, द्या पाठवून हॉस्पिटलला. त्या डॉक्टरने त्या 4 येड्यावरती 6 महिने ट्रीटमेंट केली. किती? 6 महिने. आता 6 महिन्यानंतर बघायचंय किती येडे शहाणे झालेत, किती सुधारलेत. शहाणे झालेत हे कसं कळणार? मग डॉक्टरनी त्या हॉस्पिटलमध्ये डीजे लावला. हॉस्पिटलमध्ये डीजे लावला. आता जसा डीजे वाजला यांचा प्रॉब्लेमच तो होता. त्यातले 3 जण उठले, नाचायला गेले. ते नागिन डान्स करू लागले तिकडे जाऊन. निराश झाला ना डॉक्टर. 6 महिने ट्रीटमेंट केली, काहीच फायदा झाला नाही. एवढा शिकलो मी, अमेरिकेला गेलो, एवढा खर्च केला, निराश झाला. पण पाठीमागं पाहिलं तर त्यातला एक येडा मांडी घालून बसलेला होता. आता मात्र बरं वाटलं, आनंद झाला. चला 3 नाही सुधारले तर काही हरकत नाही, पण एकाला जरी गुण आला सक्सेस झालो म्हटलं मी. आता डॉक्टर ते येड्याजवळ जाऊन बसला, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तू सुधारला, आता नाही ना तुला डीजेवरती नाचू वाटत, आता मात्र तू शहाणा झाला. ते येड्याने सुद्धा डॉक्टरच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, डॉक्टर साहेब मी शहाणा झालो, तुम्ही मात्र येडे झालात. का? कारण ते 3 जण नाचतात, त्यांना नाचू द्या. मी कसा नाचू म्हटला? त्या वरातीचा मी नवरदेव आहे म्हटला. माझीच वरात आहे म्हटलं ती. मूर्खस्य गात्राने वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाला डोकं लावणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. एक बाई डॉक्टरकडे आली, डॉक्टर साहेब 120 किलो वजन वाढलं. इथं जर कुणाचं असेल तर इथलं सोडून 120 किलो वजन वाढलं, काहीतरी औषध द्या. डॉक्टर म्हटले प्रयोग करतो. आतापर्यंत घरच्यांना सुद्धा गुण आला नाही, पण ट्राय करून पाहतो म्हटला. डॉक्टरने विचारलं, बाईसाहेब एवढं लठ्ठ वजन वाढूस तर काय खात होता तुम्ही? तुमचा आहार किती आहे? बाईने सांगितलं, जास्त नाही, मी फक्त 20च चपात्या खाते. चपात्या नाही, चपाता. काही काही घरामध्ये चपाता असतो. आम्ही आता परवा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो,
वास्तविक पाहता बापू माझी तब्येत बरी नाही. एक तर मी ज्वारीची भाकर सध्या घेते, टायफॉइड झालेला आहे मला, 6 दिवस पूर्ण झाले. आणि ते म्हटले आमच्याकडं जेवण 1 नंबर क्वालिटेड असतं. आणि मग आणली ते जेवणाचं त्यांनी सगळं, ते कदाचित त्यांच्या आवडीचं असेल, आपण कशाला नावं ठेवायची. पण ती चपाती नव्हती, चपाता होता. आणि त्यांनी सुद्धा त्या कशाने कट करून आणलेल्या होत्या आणि मी सुद्धा कट करूनच खाल्ल्या त्या अशा. आणि भाजीमध्ये 1 वांग होतं, ती मी 3-4 पाण्याने धुतलं आणि मग खाल्लं. विचार करा तुम्ही. चपाता बाईने सांगितलं 20 चपात्या खाते, फक्त 10च वाट्या भात लागतो, जास्त खात नाही म्हटले. 1 पातीलं भरून वरण लागतं. एवढाच छोटासा आहार आहे डॉक्टर साहेब, जास्त नाही माझा, पण 120 किलो वजन वाढलं. काय चमत्कार झाला, छोटाच आहार आहे. डॉक्टर म्हटले काळजी करू नका, 20 चपात्या खाताना 10च खा. 10 वाट्या भात लागतो ना, 5च खा त्यातल्या वाट्या. अख्खं पातीलं भरून वरण लागतं ना, अर्धच पातीलं घ्या आणि हेच तुमचं औषध समजा. तरी सुद्धा बाई म्हटली डॉक्टर साहेब हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं की नंतर घ्यायचे. मूर्खस्य गात्रानी वर्धंती. दुर्जनाला डोकं लावणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. हां, किती अवघड आहे. एक जण गावात कीर्तनाला म्हटलं की नाही म्हणतात आणि गावात विनाकारण टाईमपास करत बसतात काही मंडळी. टाईमपास नको आहे. देवाने एवढा टाईम आपल्याकडं शिल्लक दिला नाही की लागतो. लाईफ इज अ लाईफ बाबा. मनुष्याचे जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, ना एक बदलना पड़ेगा, मौत सब कुछ को आवाज देगी, निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू. लक्ष्मण का हो लक्ष्मण का बोले लक्ष्मण का चला है तेरा है वो बदलना पड़े हो. जिंदगी के किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा रह जाएगा, उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा बिंदा खाली, उड़ जाएगा एक दिन बंदी रहेगा बिंदा खाली, आएगा एक दिन बिंदा खाली, बिंदा खाली. एक दिवस जाणं हे निश्चित आहे. एक दिवस जावं लागणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये फार बिकट परिस्थिती आपण पाहिली आहे, फार वाईट परिस्थिती आपण पाहिली आहे. वृद्ध आईसमोर कितीतरी तरुण मुलं गेले महाराज. संभाजीनगरच्या एका कोविड हॉस्पिटलमध्ये एक 18 वर्षाचा मुलगा ॲडमिट होता. टाईमपास याच्यावर सांगेल मी तुम्हाला. 18 वर्षाचा मुलगा ॲडमिट होता. डॉक्टरनी सांगितलं आईसाहेब तुम्ही एकट्याच आहात, येऊ नका हॉस्पिटलला. म्हटले काय झालं. तुमच्या मुलाला कोरोना झाला, त्याला 23चा स्कोर आहे, वाचण्याची शक्यता फार कमी आहे, तुमचं वय झालंय, वृद्धांना धोका जास्त आहे, BP असेल, शुगर असेल तुम्हाला, तुम्ही हॉस्पिटलला येऊ नका. तुमचा डब्बा जर द्यायचा असेल तर तुम्ही गेटच्या बाहेर ठेवा, मी घेऊन येतो. ती आई सांगेल मी तुम्हाला, आई सांगेल. आई म्हटली डॉक्टर साहेब काय म्हटलं तुम्ही, कोरोना झाला, मी जर त्याच्याजवळ गेले तर काय होईल. तर वृद्ध मरतात म्हणे,
मरू द्या डॉक्टर साहेब, अहो मी मेले तरी चालेल, पण मी माझ्या लेकराजवळच बसेल. एक दातृत्व आईजवळ असतं. मी सांगेल तुम्हाला, दुनिया में वो कौन सी चीज है, दुनिया में वो कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती, सब कुछ मिलता है, माँ नहीं मिलती. एवढं प्रेम लेकरावरती आई करत असते. टाईमपास नको आहे. कोरोनामध्ये कितीतरी माणसं जाताना आपण पाहिली. एकदा गेल्यानंतर तरता येत नाही, एकदा गेल्यानंतर भजन करता येत नाही, एकदा गेल्यानंतर वारीला जाता येत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत तरलं पाहिजे. टाईमपास नको आहे. मनाची मंदिरं जर तुम्ही केली तर त्या मंदिरामध्ये भगवंत विराजमान होत असतो. मंदिराचा कचरा नको आहे, मनाचा कचरा नको आहे. कधी कधी दुर्जनाच्या संगतीमध्ये फार मोठा टाईमपास होत असतो. सज्जन जरी जाऊन बसला, खळाची संगती जर आपल्याला लाभली तर कदाचित चांगली माणसंसुद्धा बिघडतात. पहिल्या दिवशी म्हणतात मला वासही चालत नाही, पहिल्या दिवशी मला वासही चालत नाही. 6 महिन्यांनी त्याची भेट घ्या, ते गटारात सापडतं. एक जण तर गटारात पडला आणि डुकराचं शेपूट हातात आलं. त्याला वाटलं बायकोची वेणीची की काय. तो म्हटला मी तर पडलोच होतो, पण धूपण येऊन पडली का म्हटलं इथं. दुर्जनाला डोकं लावणं ही फार अवघड गोष्ट आहे. एकाचं नवीन लग्न झालं, सासरवाडीला निघाला. आईला विचारलं, आई मी जाऊ का सासरवाडीला? म्हटले कशाला? तिला घेऊन येतो ना. आई म्हटली माझ्या हातात काहीच नाही, तुझ्या बापाला जाऊन विचार. बापाला विचारलं, बाबा जाऊ का सासरवाडीला? बापाने सांगितलं, हे रताळ्या तुला काही कळत नाही, तू कशाला जातो, मी घेऊन येतो. ते मूर्खच होतं. तो म्हटलं बाबा तुमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुमच्या बायकोला आणायला मीच गेलो होतो का तुम्ही गेले होते? आता हा झाला होता का तेव्हा? एक काम करा बाबा, मी माझ्या पत्नीला घेऊन येतो. निघाला, आईजवळ आला. आई जातो. आईचे शेवटी 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगत असते. आईने सांगितलंय बघ, तुला कसं बसावं, कसं उठावं, कसं बोलावं काहीच कळत नाही. तिथं गेल्याच्या नंतर खाली बसायचं नाही, उंच जागेवर बसायचं. आणि कुणी जरी भेटलं सासरवाडीमध्ये तर त्याला विचारायचं, राम राम, काय चाललंय तुमचं, बरं आहे ना? तुमच्याकडं पाऊस पाणी कसं आहे? तुमचं लग्न वगैरे झालंय का? हे सगळं त्याला व्यवस्थित विचारायचं. म्हणजे तुझ्या सासरवाडीच्या लोकांच्या लक्षात येईल की तू फार हुशार आहे. आणि हे बघ बाळा, तुला रात आंधळं आहे. 6च्या अगोदरच घरी जायचं. न जाणं तुला रस्ता सापडणार नाही. तुला रात आंधळं आहे हे तिथल्या लोकांना कळू द्यायचं नाही, कारण आपण आतापर्यंत कुणालाच सांगितलं नाही. फसवणूक केली मुलीच्या घरच्यांची. गेला सासरवाडीला. योगायोग सासरवाडीच्या कमानीतच सासरा भेटला. सासऱ्यालाच प्रश्न विचारणं सुरू झाले, काय पण बरं आहे का तुमचं? सासरा म्हटलं मग पाऊस पाणी चांगला झाला. म्हटलं पाऊस पाणी, मग तुमचं लग्न वगैरे झालंय का? सासरा म्हटला, रताळ्या जर माझं लग्न झालं नसतं तर तुझं झालं असतं का? झालंय. मग तुम्हाला पोरं बाळ? सांगतो म्हटलं, चल पुढं. पुढं गेल्याच्या नंतर नदी दिसली. नदी काय म्हटले हे? सासरा म्हटलं काय म्हणजे नदी आहे? कोणी खाणली म्हणे? तुझ्या आणि माझ्या बापानी खाणली. चल म्हटलं घरी. त्याला रस्ता दाखवला. घरी जा म्हटले जावाई तुम्ही, मी जरा किराणा माल घेऊन येतो. आता आईने सांगितलं होतं खाली बसायचं नाही. चाऱ्याच्या बुचुडीवरच जाऊन बसलं. ते बुचुडीच म्हणतात ना इकडं, गंजी म्हणतात. चाऱ्याच्या गंजीवर जाऊन बसलं. जावाई कुठे, जावाई कुठे, पत्ताच नाही जावायचा. एका बारक्या पोराने चेंडू खेळता खेळता वर पाहिलं, ते बुचुडीवर त्या गंजीवर जाऊन बसलेलं. वडला खाली कसा तरी, घरामध्ये घातला. आता मग जावाई आल्याच्या नंतर सासूबाईला काही सांगायची गरज आहे का? नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावायचा. काय विचारता तुम्ही? इकडून तिकडून, इकडून तिकडून मारी ती चक्रा चक्रा. काय करू काय करू? महाराज आल्याच्या नंतर चहा करत नाही. जावई बापू हे करू का ते करू का? म्हटलं प्रथमच जावई आले, तूप टाकून मस्त पोळ्याच बनवते. पुरणपोळ्या केल्या. आता जावायला ताट वाढून दिलं. जावायला रातांदळ सुरू झालं. लाईट नव्हती, बारका कंदील होता. जावाई भिंतीकडं थोबाड करून बसला. सासूबाई म्हटले, ओ जावाई बुवा, अहो तिकडं काय पाहता, इकडं ताट वाढलंय. काही नाही म्हटले, कळू द्यायचं नाही ना सासूबाईला रातांदळ आहे म्हणून. काही नाही म्हटले, भिंतीचा कलर बघत होतो कसा दिलाय कसा नाही.
इकडं म्हटल्यावर अशी स्टिअरिंग फिरवली गोल मस्त ताटाकडे. जावई जेवायला लागला. पहिली पोळी खाल्ली, दुसरी खाल्ली, तिसरी पोळी. जावायच्या शेजारीच एक टोनगं बांधलेलं होतं, म्हशीचं टोनगंच ना, हा टोनगं बांधलेलं होतं. पोळी आणली का तेच टोनगं खायचं. हे टोनगं नुसतं भातच खात होतं, ह्या टोनग्याला दिसतच नव्हतं. आता सासूबाईच्या लक्षात आलं, ओ जावई बुवा, दिसत नाही का तुम्हाला? ते शेजारचं टोनगं तुमच्या ताटातल्या पोळ्या खातंय. दिसत नाही तर कसं आहे? मला दिसतं म्हणे सासूबाई, पण ज्या अर्थी तुम्ही घरामध्ये बांधलं मला वाटलं तुमचं लाडकं असेल म्हणून मी काही बोललोच नाही. माझ्या पोळ्या खातं का? येऊ द्या टोन गेला म्हटलं. आता येऊ द्या टोन गेला. आणि सासूबाई गेली आणि पुरणपोळी घेऊन आली. आवाज आला, सासूबाई आली. पण याला काय माहिती सासूबाई आली म्हणून? याला वाटलं टोनग चिकी काय, याने असा हात मागं केला आणि दिला त्याने. उतानीची पातानी झाली सासूबाई तिकडं. मूर्खस्य गात्रानी वर्धंती. आता झोपण्याची व्यवस्था म्हटले, आमच्या आजोबाची बाज आहे तिथं जाऊन झोपा म्हटले. बिचारा जाऊन झोपलं, पण रात्री बाथरूमला आली त्याला. आता असा मोकळा जर गेला तर ह्याच घरात परत येईल याची गॅरंटी. बाजावरती एक फेटा होता, फेटा अलीकडे नाही माणसं घालत, पूर्वीचे माणसं घालायचे. त्या बाजाचा एक फेटा उचलला आणि फेटा उचलल्यानंतर एक टोक त्या फेट्याचं बाजाला बांधलं, खाटेला बांधलं आणि दुसरं टोक धरून ते गेलं बाथरूमला. हे बाथरूमला गेलं, पण त्या टोनग्याने अलीकडचा फेटा सगळा खाऊन टाकला. आता मागं कसं यायचं? हे गेलं ना, सासूबाईच्याच खाटवर जाऊन पडलं, दगड पडतो तसा. सासूबाई म्हटले, ओ जावई बापू मी अहो कळतं मला सासूबाई, पण तुमच्या कानाखाली नाही का मारली? माफी मागायला आलोय म्हटले तुम्हाला. मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसं जर असे आपल्या जीवनामध्ये लाभले तर आपलं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सज्जनाची संगत करा. संत चरण रज लागता, हा रजगण लागता. चरण स्पर्श फार महत्वाचा आहे. एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर लाईट जाते, एकदा जाते ही कौतुक नाहीये, पण आल्यानंतर प्रत्येक वेळेसच लाईट जाते, लक्षात घेतलं पाहिजे. मी सांगेन, अलीकडे चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसंच जास्त आडवे येतात. पूर्वीचे लोक म्हणायचे, एखाद्या महत्वाच्या कामाला आपण निघालो आणि जर एखादा अर्जंट फोन आला तर माणसाने थांबलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पूर्वीचे जाणते लोक म्हणायचे, एखाद्या महत्वाच्या कामाला आपण निघालो आणि एखादी मांजर आडवी गेली तर 10 पावलं का होईना पाठीमागं आलं पाहिजे. का आलं पाहिजे? का आलं पाहिजे? मांजर आडवी गेली ना, मग काम होत नाही. मी सांगेल तुम्हाला, 100 मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचे 100% कामं होतात. पण एखाद्या उदास माणसाचं तोंड पाहिलं तर चांगले चांगले कामं होत नाही. असंच राहो. आणि संत त्या ठिकाणी आनंद देत असतात, आनंद देतात. सुगंधाप्रमाणे, फुलाप्रमाणे सुगंध देत असतात. फुलाचं जीवन माहिती आहे? मोगऱ्याचं फूल, गुलाबाचं फूल. त्या फुलाला वैऱ्याने जरी हातात घेतलं, फुलाला वैऱ्याने जरी हातात घेतलं तर फुलाचं काम आहे सुगंध देणं. त्या वैऱ्याने त्याला पायाखाली टाकलं तर पायाला सुद्धा फुल काय करतं? सुगंध देतं. काटा तसं करत नाही. काटा हातात आला की टोचल्याशिवाय राहत नाही, आयुष्यभर टोचतो. गावात सप्ताह आला की डिपीतला चाकडा काढून टाक, वायरच कट कर, लोकच फितूर कर, चांगले कामच होऊ द्यायची नाही. एक काटा असा गावाला त्रास देणारा आजारी पडला आणि डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब आजारी झालो, काय झालं? काय झालं चेक करा म्हटले. सिटी स्कॅन केला, सोनोग्राफी केली, पाहिलं तर याला ट्यूमर झालाय, कॅन्सर झालाय. डॉक्टरने सांगितलं तुम्ही गचकणार, मरणार, 8च दिवसाची गॅरंटी आहे. ते रडायला लागलं. याच्यासाठी रडत नव्हतं की मी मरणार आहे, याच्यासाठी रडू लागलं का मी मेल्याच्या नंतर मी जी वाईट गादी गावामध्ये चालवतोय, वाईट कामं करतो, ती गादी कोण चालवणार? आतापर्यंत कधी चांगलं काम केलं नाही. गोरगरिबाच्या लग्नामध्ये मुलीचं जर लग्न असेल, वराडी नको त्या दुकानात नेऊन घातली, लग्न निघून गेलं, वराडी दुसऱ्या दिवशी गेले. आतापर्यंत कोणतेच कामं चांगले होऊ दिले नाही. गावात आलं रडायला लागलं. गावातल्या लोकांना गोळा केलं, म्हटले हो मी मरणार आहे, डॉक्टरने सांगितलंय.
मी मेल्याच्या नंतर मला तरडीवर बांधून नेऊ नका, मग मला काट्याच्या फांदीला बांधा आणि स्मशानापर्यंत ओढत न्या. लोक म्हटले नाही तरी आम्ही हेच करणार होतो, एवढे वाईट कामं केली होती. योगायोगाने ते मेल्याच्या नंतर लोकांनी काट्याची फांदी आणली, त्याला बांधलं, ओढत घेऊन चालले होते. पण त्याने मरायच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये सांगून ठेवलं होतं का मी मरणार. हे गावातल्या लोकांना माहीत झालंय. ते म्हणतात याला तरडीवर बांधून द्यायचं नाही तर त्या काट्याच्या फांदीला बांधून स्मशानापर्यंत ओढत न्यायचं. हे ओढत घेऊन चाललेच होते गावातले लोक. तिकून पोलीसची गाडी आली आणि जसे ग्रामस्थ आतमध्ये टाकले तर आजूक बाहेर आले. काहींचं जीवन काट्यासारखं आहे, संतांचं जीवन फुलासारखं आहे. ते संत, त्यांचा स्पर्श, त्यांचं जीवन जर आपल्या जीवनामध्ये विलीन झालं, वासनेचे बीज जळून जाय. वासना काय करते? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासना माणसाला नीट जगू देत नाही. किराणा दुकान टाकली त्याच्यात यश मिळालं नाही तर कपड्याची दुकान, कपड्याची दुकानामध्ये यश मिळालं नाही तर आणखी गावाबाहेर एखादी दुकान. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. वासना संसारामध्ये नीट जगू देत नाही महाराज. एक ब्राह्मण शेजारच्या गावामध्ये दक्षिणा आणण्यासाठी गेला. दक्षिणा गोळा करून झाली. एक सुंदर बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर तिला वाटलं कोणी पाहुणीच आली की काय. आल्याबरोबर आपल्या भारताची संस्कृती आहे, पाण्याचा ग्लास दिला. नंतर चहा झाला. चहा झाल्याच्या नंतर ती पाहुणीबाई तिथंच थांबली. शेवटचं गोड जेवण सुद्धा संध्याकाळी केलं. पण ब्राह्मणाच्या पत्नीला प्रश्न पडला, ही पाहुणी आमच्याकडची दिसत नाही, निकडची दिसत नाही, कुणाची पाहुणी? साधा मिस कॉल आला तर रात्रभर मोबाईल चालते, तुकडे तुकडे करून टाकते त्या मोबाईलचे. ही पाहुणी कोण आहे? ब्राह्मणाच्या पत्नीने पाहुणीला विचारलं, का हो पाहुणीबाई, कोण आहात तुम्ही? किती दिवस मुक्काम आहे? पाहुणीने सांगितलं, आता कायमचाच मुक्काम आहे. म्हटलं ते कसं काय? म्हणे कालच ब्राह्मणाचं माझं लग्न झालंय. आता सवत घरात आल्यानंतर हिने काय आरतीचं ताट केलं असेल का? जे जय वदे देव दे माझी सवत, मी बसते घरात तू काढ गवत. भांडण लागलं, उचल की टाक, उचल की टाक, उचल की टाक. ब्राह्मण म्हटलं भांडू नका, दोघींची व्यवस्था केलेली. डबल ताळी घरे आपल्याकडे. खालच्या ताळामध्ये अगोदरचं पार्सल ठेवलं आणि वरच्या ताळामध्ये नवीन पार्सल. यांची वाटणी राहिली. पाटील आले ब्राह्मणाची वाटणी केली. 1 महिना खालच्या पत्नीकडं राहायचं आणि 1 महिना वरच्या पत्नीकडं राहायचं. बिचाऱ्याचा खालच्या पत्नीकडचा महिना चालू होता बापू. तेवढ्यात संक्रांतीचा सण आलाय. त्याला वाटलं आता तिची पहिली संक्रांती, नवीन आली पहिली संक्रांती, जरा बघून येतो म्हटलं कसा मेकअप केला. 2 पायऱ्या चढल्या, 3ऱ्या पायरीवर पाय देणार, खालची पळतच आली. ती म्हणली वर कुठं बोंबलत, माझ्याकडचा महिना चालू आहे. वरची मोबाईलच्या नादात वरच्या वर आली, ब्राह्मणाची शेंडी पकडली. ती वर वडते, ही खाली वडते, ती वर वडते. खालची जरा ताकदीने बरी होती, तिने जसा झटका मारला तसाच ब्राह्मण खाली आला. ब्राह्मणाच्या वरून बसली. तेवढ्यात एक शेजारचं येडं आलं आणि त्या ब्राह्मण बाबाला विचारतंय, ओ ब्राह्मण बाबा, आज संक्रांत कशावर आहे? तो म्हटला दिसाना का माझ्या छाताडावर बसली. म्हणे आज काय खाणार आहे? म्हणे दिवसभर दोघीचा मार खाणार आहे. वासना आहे संसारामध्ये, चटके आणि फटके याच्याशिवाय प्रसाद नाही. म्हणून ती वासना, वासनेचे बीज जळून जाय. एकदा जळाली ना वासना, परमार्थ होतो. दोन्ही हात वरती घ्या सगळ्यांनी. मागे बसलेले सगळ्यांनी 2 हात वरती घ्या, भजन करा. हे 2 हात सुद्धा भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळालेले आहेत. ज्यांचा 1 हात गेला, लाखो रुपये खर्च करून सुद्धा हा हात परत मिळवता आला नाही. जय हो. घेतले सर्वांनी? वा, राहू द्या तासभर असेच, जरा चहा घेऊन येतो. नाही, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे हो, हरि बोल, राधे राधे हो, राधे राधे बोला, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे.
कुठं म्हटलं तुम्हाला हात खाली घ्या म्हणून? पुन्हा वाटलं आज आंधळे ताईंचं कीर्तन आहे, यांना दिसतं का नाही? विठोबा रखवाली मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. नामचिंतनाची आवड जशी हरिभक्ताला लागत असते, देशाची आणि धर्माची आवड देशभक्तांना असते. वेळ न घेता सांगेल मी तुम्हाला, सांगली जिल्ह्यातील एक व्यक्तिमत्व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ठरवलं की गोरगरिबांच्या लग्नासाठी मी एक शाळा बांधणार आहे. एकट्याकडे एवढे पैसे नाही आहेत, पण आता काय करणार, एकाच्या बळाने काहीच होत नाही, एकीच्या बळाने काम होतं. प्रत्येकाच्या घरी जायचे भाऊराव पाटील, काही नको मुठभर धान्य द्या, आपल्याला शाळा बांधायची. कशासाठी? गोरगरिबांचे लेकरं शिकले पाहिजे. जर महाराष्ट्रातले लेकरं शिकाल तर या महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. ही बातमी शेजारी गावच्या एका सावकाराला कळाली. त्या सावकाराने भाऊराव पाटलांना बोलून घेतलं. भाऊराव पाटील या बसा, मला बातमी कळाली तुम्ही शाळा बांधताय. हो सावकार, पैसे एकट्याकडे नाहीये, पण सगळे देणार आहे. एक काम करा भाऊराव पाटील, तुमच्याकडे पैसे नाहीयेत, मागू नका कुणाला, मी देतो पैसे, हवे तेवढे घेऊन जा. चेकबुक टाकला आणि भाऊराव पाटलांना सांगितलं अमाऊंट लिहा आणि घेऊन जा. आनंद झाला भाऊराव पाटलांना. सावकार, जगामध्ये खूप श्रीमंत आहेत, पण असेही काही माणसं श्रीमंत आहे की ज्यांच्याकडे मनाचीही श्रीमंती आहे, ज्यांच्यामध्ये दातृत्व लपलेलं आहे, जे धर्मासाठी देशासाठी दान करतात, जे सप्ताहासाठी गुपित दान करतात, आणि त्यामध्ये सावकार तुमचा नंबर आहे. सावकार म्हटले घेऊन जा पैसे. पण भाऊराव पाटील खाली बसा. म्हटले काय? मला सांगा, तुम्ही शाळा बांधणार आहे, मग शाळेला कुणाचं नाव देणार आहे? भाऊराव पाटलांची छाती फुगली, कॉलर वरती केली आणि सांगितलं मी माझ्या शाळेला छत्रपती शिवरायांचं नाव देणार. खाली बसा भाऊराव पाटील, खाली बसा. महाराजांचं नाव देताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे, पण एक काम करा ना. सावकार बोलू लागला, पैसे मी देतोय ना, अमाऊंट मी देतोय, खर्च मी करतोय, शाळा मी बांधतोय, तर त्या शाळेला सुद्धा माझं नाव द्या. हा स्वार्थ श्रीमंतीमध्ये दडलेला आहे, त्या शाळेला माझं नाव द्या. भाऊराव पाटील उभा राहिले, धाडदिशी उभा राहिले आणि सांगितलं, ओ सावकार, हाडाची काढ